आज काय झालं, काय वाटतं तुम्हाला? वाल्मिकांना अटक होणार आहे आम्हाला माहित झाल्यानंतर आम्ही आज बरं, नेमकं गेल्या 15 दिवसापासून ते इकडे तिकडे फिरत होते, ते समोर का नाही आले? ते असं का वाटतं तुम्हाला? एवढ्या दिवसात ते समोर का नाही आले? तेवढं काय माहिती आम्हाला, फक्त वाल्मिकांना हजर होणार आहेत म्हणून आलो आम्ही. त्यांच्या समर्थन करण्यासाठी आलो. नेमकं ह्या हत्येमागं कोण आहे असं वाटतं तुम्हाला? काय वाटतं? ह्या हत्येमागं जे आरोपी आहेत सुदर्शन फुले हे आहेत हे आम्हाला मान्य आहे. त्यांनी जे मारहाण केली त्यांना ते सुद्धा मान्य आहे. आमचं ते सरपंचाला मारहाण केली त्याचा निषेध करतो आम्ही, पण वाल्मिकांना नाव जे घेतलंय याचा सुद्धा निषेध करतो. ह्याच्या मागं कोण असेल का? राजकीय वगैरे काय? राजकीय लोक जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, त्याच्यानंतर ते संदीप क्षीरसागर ह्याच्या पाठीमागे सूत्रधार आहे. पण एवढे दिवस का लागले त्यांना इकडे यायला? आता ते देणारच ना माणूस, सामान्य माणूस आहे. ते काही आता जे दाखवायलेत मीडियावर हे कुणी हे खोटं आहे. असं म्हटलं जातंय की शिवाजीनगर मधलं जे धनंजय मुंडेंचं घर आहे तिथं वाल्मिक अण्णा कराड तिथं राहण्यास होते काही दिवस, असं म्हटलं जाते. खरंय का? आम्ही कार्यकर्ते कारण की काही तास पूर्वी समजलं की ते आज हजर होतील. तुम्ही एवढ्या लवकर कसं काय आलात? तुम्ही इथंच राहण्यास आहेत का तिकडच्या आहेत? आम्ही सगळं मीडियावर बघून आलो. नाही, तुम्ही राहिला कुठं आहात तुम्ही? राहिलं ना, आता आम्ही गाडी घेऊन आलो आणि इथेच येऊन थांबलो. त्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना ते उज्जैनला होते. जीव गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते. आता ते 302 मध्ये काय कुठं होते? उज्जैन कुमार काय आळंदीला होते, आळंदीला आता देवाला होते माहित नाही आम्हाला. त्यांनी पोलिसांपासून ते पळत का होते? कोण अहो कुणी घेणारच ना, नवीन काहीतरी आरोप. आता 302 करा, कुठं फाशी द्या, कुठं काही म्हणायचं माणूस घेणार. जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी वाघरमाळा सिरियल किलर म्हटलंय. त्यांनी अनेक खून केले असं देखील म्हणाले. धर्मुसे भाऊ आहे, माझ्या भावाचा मर्डर किशोर फक्त भाऊ आहे. त्याच्यामध्ये बबन गीते आता डबल मर्डर केलेला 6 महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं. माझ्या घरावर संघटित गुन्हेगारी पद्धतीनं 50 जणांनी माझ्या घरावर हल्ला करून गरोदर स्त्रीला ते आहे. आणि आता 10 वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे. बबन गीते खरा संघटित गुन्हेगारी खोटे आरोप फक्त एकामुळे की एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते. त्याच्यामुळे कोणता कोण सगळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ धनंजय मुंडेला जड पडते का? ती परळीचे आमदार धनंजय मुंडे साहेबाला नाही, धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांच्या कामाचा. धनंजय मुंडेवर राजकीय आरोप होतात, त्यांना वाचवलं जाते. तुम्हाला काय फक्त आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.